शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। राज्य सरकारकडून अखेर महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला आहे। बघा, आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे कर्जमाफीची, पण त्याच कर्जमाफीबाबत सरकारने आता दिलासा देण्याचं काम केलेलं असून सर्वात मोठी घोषणा आता बघायला मिळत आहे। कोणते शेतकरी आता नाराज राहणार नाहीत, कारण की सर्वात मोठा निर्णय खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। आता यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय, कारण की आता कर्जमाफी कधी होणार, आज होणार की उद्या होणार, नेमकी कधीपर्यंत केली जाणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता। मात्र त्यातच राज्य सरकारकडून मोठी घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांची आता कर्जमाफी करण्यात येणार आहे व मुख्यमंत्री फडणवीस यांनी डायरेक्ट सविस्तर माहिती दिली आणि कर्जमाफी आता कशी होणार, कधी होणार आणि कोणत्या बँकेची होणार, कोणत्या बँकेची होणार नाही आणि कोणते कागदपत्रे असतील तरच कर्जमाफी होणार आहे, ही देखील माहिती आता त्यांनी सांगितली आहे। त्यासाठी तुम्हाला काही झालं तरी शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागणार आहे, म्हणजे सर्व माहिती व्यवस्थितपणे समजून जाईल। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर चला पाहूयात आता संपूर्ण बातमी। बघा, अखेर कर्जमाफीबाबत राज्य सरकारची महत्त्वाची आणि मोठी घोषणा राज्य सरकारने घेतला। महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी बघू शकता। राज्य सरकारकडून शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली। कर्जमाफीसाठी सरकारला पुढे येऊन निर्णय घ्यावाच लागला। बघा, आता शेतकऱ्यांची होणार लाखो रुपयांची कर्जमाफी। आता अधिवेशन झाले हे तर सर्वांना माहिती आहे। आता सरकारने एक शब्द दिला होता की शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू। आता त्याचप्रमाणे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय बघायला मिळत आहे। थेट कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना होणार असून मोठी घोषणा आता जाहीर झालेली आहे। सरकारचं काय म्हणणं आहे ते एकदा आपण जाणून घेऊयात। आणि कर्जमाफी कशी होणार, सर्वात आधी 15 जिल्ह्यात होणार की सर्व जिल्ह्यात होणार, व जर 15 जिल्ह्यात झाली तर कोणत्या 15 जिल्ह्यातील कर्जमाफी आता सर्वात आधी होण्यास सुरुवात होणार आहे ती पण माहिती तुम्हाला सांगणार आहे। कारण येणार हे जानेवारी पासूनचं आता हे वेगळं वर्ष आहे। 2025 संपणार आणि 2026 सुरू होणार आणि याच वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना नाराज करायचं नाही तर त्यांना खुश करायचं आहे असं फडणवीस म्हटले। मग आता 2026 म्हणजेच की जानेवारी 2026 मध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तो दिलासा असणार आहे कर्जमाफी बाबतचा, कारण की आता तुमची जी कर्जमाफी राहिली होती, जो सरकारने शब्द दिला होता त्याबाबतचा आता मोठा निर्णय आणि मोठी घोषणा सरकारची होणार असून थेट शेतकऱ्यांची आता कर्जमाफी करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी आता याद्या तयार करण्याचं काम देखील सुरू केलेलं आहे आणि जर आता यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच कर्जमाफी होईल। आणि यादीमध्ये नाव येण्यासाठी सरकारने सांगितलेली 2 कामे करा। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर तुमचं नाव यादीत येणार नाही आणि तुमची कर्जमाफी होणार नाही, तुम्हाला कर्जमाफी पासून वंचित ठेवलं जाईल। जर तुम्हाला पण कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल, तुम्हाला वाटत असेल आपली पण कर्जमाफी व्हायला पाहिजे, तर त्यासाठी आता सरकारने सांगितलेली ही 2 कामे अर्जंट करणं गरजेचं आहे। मग आता कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे बघणार आहोत, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला आता कशी घोषणा होत आहे, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होत आहे, कर्जमाफी करताना सर्वात आधी कोणत्या बँकांची केली जाणार आहे, कोणत्या बँकांचं कर्जमाफ होणार नाही, ही देखील माहिती आता सविस्तर आलेली आहे। आता सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी राहिलेला फक्त 4 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे। जे कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांना सर्व माहिती बघायला मिळेल, कारण कर्जमाफीसाठी कोणती 5 कागदपत्रे सरकारने सांगितली आहेत, कोणती 5 कागदपत्रे लागणार आहेत ती पण माहिती आपण पुढे दाखवणार आहोत। त्यासाठी तुम्हाला आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। तर चला आता सर्व काय अपडेट आपण पाहूयात। तर बघा, या ठिकाणी आता घोषणा झाली आहे। मोठी घोषणा होता, शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला। आता नेमकं देवेंद्र फडणवीस म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री काय म्हटले आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे आपण ते बघूयात। आणि कर्जमाफी किती तारखेला कोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे, कोणत्या तारखेला कोणत्या बँकांची होणार आहे आणि कर्जमाफी सुरू झाल्यावर किती टप्प्यात होणार आहे आणि त्यामध्ये कर्जमाफीचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार आहेत ते पण सांगतो। कारण ती जर कामे केली नाही तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही, कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही। जर कर्जमाफी पाहिजे असेल तर आता अर्जंटमध्ये सरकारने सांगितलेली 2 कामे पण करायची आहेत। मग आता ती कोणती 2 कामे करायची आहेत ती माहिती आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्ही ती कामे करू शकाल आणि तुम्हाला पण कर्जमाफीचा फायदा होईल। आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पाठवा, त्यांना पण नक्कीच माहिती मिळू द्या। तर चला आता या ठिकाणी बघा, सरकारचा मोठा निर्णय झाला। नेमकं सरकारने काय सांगितलं आहे तर बघा, या ठिकाणी सरकारचं म्हणणं आहे की आता
शेतकऱ्यांना आम्हाला कर्जमाफी द्यायची होती, मात्र त्यासाठी उशीर झाला, पण आता कसलाही उशीर होणार नाही. सरकारचं म्हणणं आहे की आता सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. सरकारने सांगितलं की आम्हाला कोणत्या शेतकऱ्यांना नाराज करायचं नाही, सर्वांसाठी आम्हाला काम करायचं आहे. शेतकऱ्यांनी आम्हाला 5 वर्ष निवडून दिलेले आहे, ते म्हणजेच की शेतकऱ्यांचीच मदत करण्यासाठी शेतकऱ्यांनी निवडून दिलंय असं देखील सरकारचं म्हणणं आहे. आणि शेतकऱ्यांना नाराज करणं हे आम्हाला जे आहे ते जमणार नाही आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठमोठे निर्णय घेणार आहोत आणि त्यातच महत्त्वाचा निर्णय कर्जमाफीचा घेऊन टाकू असं सरकारने सांगितलं आहे. आणि एकनाथ शिंदे अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी म्हटले की कर्जमाफी होणार म्हणजे होणार, कोणत्या शेतकऱ्यांना नाराज करणार नाही. त्यानंतर बघा, शेतकऱ्यांना आम्ही दिलेला शब्द पूर्ण करणार आहोत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी आता करण्यात येणार आहे. काळजी करण्याचे कारण नसेल असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणजेच की आम्ही जो कर्जमाफीचा शब्द दिलाय तो आम्ही पूर्ण करत आहोत असं राज्य सरकारने सांगितलंय. म्हणजे आता तुम्हाला माहितच असेल, निवडणुकीच्या वेळी सरकारने सांगितलं होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला जाईल, पण निवडणूक झाली आणि कर्जमाफी काय होत नव्हती. मग शेतकरी नाराज झाले. मग ही नाराजी लक्षात घेता सरकारला कळालं की आता जास्त दिवस काय थांबून चालणार नाही, आता काही झालं तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. तर बघा, आता सरकारने 2 ते 3 दिवसापूर्वीपासून कर्जमाफीवरचं काम आता वाढवलं आहे. सर्वांना आता अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना काम करण्यासाठी आता सांगितलं आहे. आता याद्या तपासण्याचं काम सुरू आहे. आता काही दिवसात म्हणजे लगेच कोणत्या क्षणी याद्या जाहीर होतील. याद्या आल्या की लगेच तुम्हाला कळेल की आपली कर्जमाफी होणार की नाही. एकदा याद्या आल्या की लगेच सरकार काही दिवसाच्या आत लगेच कर्जमाफी बाबत आता जे आहे ते अपडेट देईल आणि कर्जमाफीला सुरुवात करेल. आणि आता ही कर्जमाफी 3 टप्प्यामध्ये केली जाणार आहे. बघा, आता जानेवारी 2026 म्हणजे 1 जानेवारी सुरू होताच सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की त्यावेळेस शेतकऱ्यांना थेट सरकारकडून या घोषणेचा फायदा होणार आहे व सरकारच्या मोठमोठ्या 3 ते 4 अशा घोषणा असणार आहेत की त्यामुळे आता शेतकऱ्यांचं येणारं 2026 वर्ष शेतकऱ्यांचं आनंदी जाणार आहे आणि त्यामध्येच कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पण बघा, सर्वांना कर्जमाफी भेटणार नाही. जर कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल तर ही 5 कागदपत्रे आता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर नसतील तर आता ही 5 कागदपत्रे काढून घ्या आणि तुम्हाला हा कर्जमाफीचा फायदा होईल. मग चला, आता सर्वात आधी आपण काय करूयात, नेमकी कोणती 5 कागदपत्रे लागतील जेणेकरून कर्जमाफीसाठी आपल्याला जे आहे ती सर्व योग्य कामे होऊन जातील आणि कर्जमाफीसाठी आपण पात्र ठरू शकतो. आता ती माहिती तुम्हाला सांगतो. बघा, आता ही 5 कागदपत्रे जर तुमच्याकडे नसतील तर कर्जमाफी होणार नाही आणि तुम्हाला कर्जमाफीचा फायदा सरकार कसलाच देणार नाही. तर तुम्हाला आता ही 5 कागदपत्रे तुमच्या जवळ ठेवावी लागणार आहेत आणि त्यातील काही कागदपत्रे बँकांना द्यावी लागणार आहेत. म्हणजेच की तुमची कर्जमाफीची प्रोसेस सुरू होईल आणि कर्जमाफी तुमची 100% होऊन जाईल. तर चला, आता कोणते 5 कागदपत्रे सरकारने आता शेतकऱ्यांजवळ जमा करण्यासाठी सांगितले आहेत. तर चला, त्या कागदपत्रांची यादी दाखवतो. जर ती कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर लवकरात लवकर पुढच्या 5 ते 6 दिवसाच्या ती कागदपत्रे काढून घ्या. जे असतील त्यांना सांभाळून ठेवा. म्हणजे एकदा कर्जमाफीचा आता निर्णय झाला, कर्जमाफीला सुरुवात झाली की लगेच तुम्हाला सर्वात आधी फायदा होईल आणि तुमचे पण लाखो रुपयांचे कर्जमाफ हे 100% होऊन जाईल. तुम्हाला नाराज आणि कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला, आता सर्वात आधी आपण कोणते 5 कागदपत्र लागतील त्या कागदपत्रांची लिस्ट आपण पाहूयात. बघा, आता कर्जमाफीला सुरुवात कोणत्या क्षणी होणार आहे आणि या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांची यादी सरकारकडून जाहीर झालेली आहे. ज्यांच्याकडे ही कागदपत्रे नसतील त्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही असं सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे. पण ज्यांना कर्जमाफीचा लाभ घ्यायचा आहे, ज्यांना वाटत आहे की आपलं कर्जमाफ व्हायला पाहिजे, त्या शेतकऱ्यांनी ही 5 कागदपत्रे लवकरात लवकर काढायची आहेत. तर इकडे बघा, तुमच्याकडे कोणती कागदपत्रे असणं गरजेचं आहे. यातील पहिलं कागदपत्र आहे 7/12 उतारा, 8 उतारा. म्हणजेच की जमिनीच्या मालकी हक्कासाठी आणि भूमी अभिलेख तपासणीसाठी हा असतो, हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आधार कार्ड, ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बघा, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांनी ई-KYC पण करायची आहे. KYC केली नसेल तर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आता कर्जमाफीच्या यादीत येता येईल आणि कर्जमाफीसाठी हे असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, पुढचे कागदपत्र आणि कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते कार्ड आहे पॅन कार्ड. हे
कार्ड प्रत्येकाकडे असतं, ज्यांचं अकाउंट काढलेलं असतं त्यांचं कार्ड असतं, हे कार्ड देखील असणं गरजेचं आहे। बघा आता पॅन कार्ड हे असणं गरजेचं आहे, म्हणजेच की आर्थिक व्यवहारासाठी आणि KYC साठी हे कर्जमाफी करताना आवश्यक राहतं। हे जर असेल तर मग डायरेक्ट बँकेकडून तुमची कर्जमाफी होऊन जाईल। त्यानंतर बघा आता महत्त्वाचं आणि खूपच अतिशय महत्त्वपूर्ण असं असणारं कागदपत्र ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे पासबुक। इकडे बघा बँक पासबुक देखील असणं गरजेचं आहे। आता बऱ्याच जणांकडे असतं, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काढून घ्यावं, कारण आता बऱ्याच जणांकडे असतं हरवलेलं असतं, कुठे इकडे तिकडे पडलेलं असतं, हे आता तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे, ते देखील असणं गरजेचं आहे। कर्ज खाते आणि बँक तपशील तपासण्यासाठी बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक असणं देखील आवश्यक आहे। बघा ही गोष्ट देखील तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जर हे लिंक नसेल तर अडचण येऊ शकते, त्यामुळे बँक खात्याला मोबाईल नंबर तात्काळ लिंक करून ठेवा। जर हे केलेलं नसेल तर अर्जंट पुढच्या 5 दिवसाच्या आत करून घ्या, तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होईल। आणि महत्त्वाचं कार्ड लागणार आहे, महत्त्वाची ID तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जर ती असेल तर आता कर्जमाफीत तुमचं नाव आलं म्हणूनच समजा, कारण की आता ज्यांच्याकडे ही ID असेल, ज्यांनी हे कागदपत्र काढलेलं असेल, अशा शेतकऱ्यांचं नाव तर सरकार सर्वात आधी कर्जमाफीच्या यादीत घेणार आहे। मग चला ती कोणती ID आहे, तर इकडे बघा फार्मर ID शासनाच्या शेतकरी नोंदणीसाठी ही काढलेली असते। तर बघा फार्मर ID ज्यांच्याकडे नसेल त्यांनी तात्काळ काढून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा आता 100% फायदा होईल। पण एवढंच नाही, अजून काही कागदपत्रे लागणार आहेत, काही माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच कर्जमाफीचा फायदा होईल। आणि त्यातली त्यात सरकारने सांगितलेली ही 2 कामे देखील करावी लागणार आहेत। जर सरकारने सांगितलेली म्हणजेच की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेली ही 2 कामे जर केली नाही तर कर्जमाफीचा फायदा होणार नाही। जर कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल तर ही 2 कामे देखील करणं गरजेचं ठरणार आहे। तर आता कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप फायद्याचा आणि आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। तर चला त्यापूर्वी आता कर्जमाफी कशी होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी होणार आहे, निर्णय कधी होणार आहे आणि कर्जमाफी 1 जानेवारीला होणार आहे की सरकारने दुसरी कोणती तारीख ठरवली आहे, तर चला आता ती पण माहिती तुम्हाला दाखवतो। बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार सरकारने सांगितलं आहे की आता शेतकऱ्यांना दिलासा देऊ, पण बघा कर्जमाफी ही 3 टप्प्यात केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात काही लाखो शेतकऱ्यांचं नाव येईल, त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल। दुसऱ्या टप्प्यात देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल आणि तिसऱ्या टप्प्यात देखील उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल। असे एकूण 3 टप्पे सरकार करणार आहे। म्हणजे आता सरकारला एकाच टप्प्यात करता येते, पण सरकारने जर एका टप्प्यात करायचं ठरवलं तर काही अडचणीमुळे एकदम फास्ट गतीमुळे सरकारने जर घाईघाईत कर्जमाफी केली तर दुसरे काही देखील अडचण येऊ शकते। त्यामुळे एकदम व्यवस्थितपणे हे कर्जमाफीचं काम आहे, ही काही छोटी मोठी रक्कम नाही, ही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम थेट त्यांना जी आहे ती फायद्यासाठी ठरली पाहिजे। त्यामुळे सरकार आता काळजीपूर्वक ही कर्जमाफी करणार आहे। पहिल्या टप्प्यात बऱ्याच जणांची कर्जमाफी करेल। पहिल्या टप्प्याची कर्जमाफी ही जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस चालेल। 2 ते 3 दिवसात पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल। त्यानंतर पुढच्या 2 ते 3 दिवसात दुसरा टप्पा सुरू होईल। त्या दुसऱ्या टप्प्यात देखील लाखो शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल। त्यानंतर लगेच पुढच्या 5 ते 6 दिवसात तिसरा टप्पा सुरू होईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचं सरकार कर्ज माफ करेल। असं टप्प्याटप्प्यामध्ये कर्जमाफी आता होऊन जाईल आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा नक्की मिळेल असं सर्वांचं म्हणणं आहे। आणि सरकारने दिलेली महत्त्वाची कामे देखील करणं गरजेचं आहे। सरकार कर्जमाफी कोणत्या बँकांची करणार, शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असेल, पण आता बघा त्याची पण माहिती तुम्हाला या व्हिडिओत लगेच दाखवत आहे। आता ती बघायला मिळेल, सरकार कोणत्या बँकेची कर्जमाफी करणार नाही आणि कोणत्या बँकेची कर्जमाफी करणार आहे, याबाबत देखील महत्त्वाचे अपडेट आता समोर आलेले आहे। आपण बघू आणि सरकारने काय सांगितलं आहे। आता शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीक विमा, अनुदान आणि नुकसान भरपाई, नव शेतकरी योजना बराच लाभ देणार आहोत आणि या योजनेचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या 5 दिवसानंतर जमा होतील। कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे 17,000 रुपये मिळून जाणार आहेत आणि अनुदानाचे त्यांच्या खात्यावरती आम्ही 10,000 रुपये देखील टाकणार आहोत, असं राज्य सरकारने आता सांगितलेलं आहे। त्यामुळे काळजी करू नका। तर बघा आता कोणती कामे करायची आहेत, तर तुम्हाला KYC तुमची पूर्ण असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करायचं आहे आणि महत्त्वाची कोणती कामे करायची ती सांगतो आणि कर्जमाफी किती आणि कोणत्या तारखेला होणार ते देखील आपण पाहूयात। तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार सरकारने सांगितलं आहे की
शेतकऱ्यांनी आपलं आधार कार्ड जे असतं ते बँक खात्याशी संलग्न आहे का तपासावं, जर नसेल तर लिंक करून घ्यावं, संलग्न करणं गरजेचं आहे असं म्हणणं आहे. हे केलं तर डायरेक्ट कर्जमाफीचा लाभ होईल. त्यानंतर दुसरं काम करायचं आहे तुम्हाला, ते काम खूप महत्त्वाचं, अतिशय काळजीपूर्वक करावं लागणार आहे. EKYCचं लक्ष देऊन करा. EKYC पण करणं गरजेचं आहे. जर EKYC नसेल आणि तिकडून सरकारने कर्जमाफी केली आणि इकडे तुमची कर्जमाफीच व्हायची नाही, त्यामुळे अर्जंटमध्ये EKYC पण करून घ्या, म्हणजे तुमचा खूप मोठा फायदा राज्य सरकारकडून होऊन जाईल. त्यानंतरचं महत्त्वाचं आणि अतिशय महत्त्वपूर्ण काम आहे, आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर आधार कार्डशी लिंक आहे का तपासा. हे नसेल तर करून घ्या, म्हणजे कर्जमाफीचा लाभ होईल. आणि सरकार कर्जमाफी 5 जानेवारीला करेल, 1 जानेवारीला करेल, अशा काय अपडेट येत आहेत. त्याबाबत अजून काय महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला नाही, पण एक अंदाज आहे, सरकार नवीन वर्षाच्या टायमिंगला शेतकऱ्यांना एक दिलासा देऊ शकतं. त्यामुळे 1 जानेवारीच्या दरम्यान किंवा 1 ते 10 जानेवारीच्या आसपास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं, अशी देखील शक्यता आता बघायला मिळत आहे. जरी त्या टायमिंगला निर्णय नाही झाला तरी 30 जून पर्यंत कर्जमाफी होऊन जाईल असं सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे काळजी करू नका, अशी महत्त्वाची अपडेट होती. आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.